सगळ्यांच्या एक ब्रेकिंग पाहूयात। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे। पार्थ पवारांसंदर्भातली मोठी घडामोड। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। राहुल जोरी या संदर्भात अधिक अपडेट देतील। राहुल, काय माहिती मिळते? एकंदरीत पुण्यातली वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकांवर गुन्हे दाखल झाले खरे, मात्र यामध्ये सगळ्यात मोठा आरोप जो होतोय अर्थातच पार्थ अजित पवार, जे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे चिरंजीव आहेत आणि त्यांच्यावरच या संपूर्ण जमीन खरेदी प्रकरणात वादग्रस्त आरोप होताना दिसत आहेत। अद्याप पावेतो त्यांचं नाव एफआयआर मध्ये आलं नव्हतं, मात्र ज्या पद्धतीनं विश्वसनीय सूत्रांकडून सुपर एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते की अर्थात यांचं देखील नाव लवकरच या एफआयआर मध्ये अतिरिक्त आरोपी याच मुद्द्याखाली ते दाखल होईल। एकंदरीत बघितलं तर पार्थ पवार यांच्याकडे या कंपनीचे कायदेशीर अधिकार सध्या नव्हते, मात्र तरी देखील ज्यावेळी जमीन खरेदी झाली त्यावेळी त्यांचं असणारे कागदपत्र पुरावे आणि त्यांची असणारी सही हे देखील त्यांना तितक्याच पद्धतीने या सगळ्या संदर्भात आणतं। अर्थातच ज्या पद्धतीनं अतिरिक्त आरोपी ऍड करण्याची तरतूद जी आहे त्यानुसार आतापर्यंत दिग्विजय पाटील यांच्यावर कायदेशीर पद्धतीनं त्यांच्याकडे अधिकार या कंपनीचे असल्या कारणाने त्यांचं नाव आलं, तर दुसऱ्या बाजूला हाच तपास अशाच पद्धतीनं पुढे गेल्यास या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार हे देखील कागदोपत्री दोषी सापडले तर त्यांच्यावर मात्र आरोपानंतर देखील आता थेटपणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरुवात होणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। एकंदरीत बघितलं तर काल ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी वारंवार महायुती सरकारला खास करून अजित पवार आणि सर्वांनाच जोरदार टीकेचं धनी व्हावं लागलं, तर कारण पार्थ पवार यांचं नाव एफआयआर मधून वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा होती। मात्र तुर्तास हा जरी दिलासा वाटत असला तरी देखील येत्या काळात पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे, कारण अतिरिक्त आरोपी या मथळ्याखाली पार्थ अजित पवार यांचं या वादग्रस्त जमीन प्रकरणामध्ये लवकरच नाव निश्चित होईल आणि त्यानुसार त्यांच्यावर देखील इतर आरोपींप्रमाणे थेटपणे कारवाई केली जाईल अशी थेट माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते आहे। जी, आपण पाहतो आता एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नव्हतं, आता नाव दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। नंतर काय कारवाई होऊ शकते? राहुल, याबाबत काय माहिती? एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण जमीन खरेदीचं प्रकरण जर आपण नीट बघितलं तर स्पष्टपणे एखादी जागा विकत घेताना ती खरं तर जागा वतनाची जागा होती, त्याचे कागदपत्र बदलले गेले, अनेकांना अंधारात ठेवून त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या। एकंदरीत जर बघितलं तर जागेची असणारी व्हॅल्युएशन म्हणजे 300 कोटी रुपयांची खरेदी झाली, दुसऱ्या बाजूला 21 कोटी रुपयांचा राज्य सरकारला मिळणारा महसूल देखील बुडवण्यात आला, फक्त 500 रुपये। अशी एक नाही तर अनेक फसवणुकीचे गुन्हे या संदर्भात आहेत आणि त्यामुळं पार्थ पवार जर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला तर फसवणुकीच्या संदर्भात ज्या ज्या पद्धतीची कलमं लागतात, जी पद्धतीची शिक्षा त्यांना आहे त्या सगळ्यामध्ये पार्थ पवार यांच्यावर कारवाई होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत शरद पवार, अजित पवार किंवा संपूर्ण पवार कुटुंबियांपैकी पहिला असा फसवणुकीचा गुन्हा असेल जो पवार कुटुंबियापैकी पार्थ अजित पवार यांच्यावर तो दाखल होऊ शकतो। त्यामुळे इतर आरोपींप्रमाणे ज्या पद्धतीनं अनेकांनी फसवणूक केली आहे, अनेकांना अंधारात ठेवून सह्या घेतल्या गेल्या, महसूल कसा माफ केला गेला याबद्दलचे पुरावे सापडत नाहीयेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा जी 2000 कोटींच्या घरात जी जागा होती। राहुल, मी जरा एक मिनिट थांबवतो, या संदर्भातली अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात। ती म्हणजे आता पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे, कारण एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नव्हतं, त्यानंतर आता एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव दाखल केलं जाऊ शकतं। त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पार्थ पवारांवर जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण या संदर्भात आता न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव नव्हतं, त्यामुळे आता त्यांचं नाव पुन्हा एफआयआर मध्ये दाखल होऊ शकतं। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात। राहुल जोरी या संदर्भात माहिती देत आहेत। राहुल, आता पार्थ अजित पवार यांच्या अडचणी आणखीन वाढणार आपण पाहतोय, काय या संदर्भात आणखी काही आरोपी समोर येऊ शकतं का? आणखी कोणाचं नाव या एफआयआर मध्ये दाखल होऊ शकतं का?
अगदी खरं तर थेटपणे जर आतापर्यंत बघितलं तर ज्या ज्या आरोपींची नावं आली, मग ते रजिस्ट्रार ऑफिसर असतील, संबंधित संचालक मंडळ असेल, कंपनीचे मालक असतील, यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल झालाय. मात्र एक महत्त्वाचा नाव ज्याच्यावरून सुरुवात या संपूर्ण वादग्रस्त जमीन खरेदीची झाली होती, अर्थातच पार्थ पवार यांचं नाव अद्याप एफआयआर मध्ये आलं नव्हतं. ज्या पद्धतीनं कंपनीची पार्टनरशिप बघितली तर कंपनीच्या सर्वच संचालकांवर याबाबत गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता पूर्वी देखील होती. मात्र तात्पुरतं पार्थ पवार यांना काल नाव वगळल्यानंतर त्यांना दिलासा मिळाल्याचं बोललं जात असताना आता मात्र त्यांच्या देखील अडचणी वाढतायत. एकंदरीत बघितलं तर अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर पुण्यातलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं जर गैरव्यवहार करायचा असेल तर त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये वापरलं गेलं का आणि त्यांच्याच मुलानं हा सगळा नाव वापरण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी जागा विकताच येत नव्हती त्या जागेच्या बाबतीत अनेकांना अंधारात ठेवून त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या. जवळपास 21 लोकांना यामधून बाजूला केलं गेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21 कोटी रुपये, 300 रुपयांची जागा खरेदी झाल्यानंतर 21 कोटी रुपये त्याचा महसूल जो आहे तो राज्याच्या तिजोरीत येणं अपेक्षित होतं. मात्र राज्याची तिजोरींच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या अजित पवारांकडूनच तिजोरीत येण्याऐवजी पैसे इतरत्र वळते केले गेले, म्हणजे स्वतःच्याच घरात आले की काय अशी देखील चर्चा एक राजकीय वर्तुळात होती. आणि त्यामुळं येत्या काळात पार्थ पवार असतील, त्यांना मदत करणारे अधिकारी असतील, संबंधित जमीन प्रकरणामध्ये जी महार वतनाची जमीन होती आणि ती अशा पद्धतीनं विकता येत नव्हती, ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी दबाव टाकला होता, ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण व्यवहारामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपले सहभाग नोंदवलाय त्या प्रत्येकावर म्हणजे सर्वात आधी सर्वात प्रथम येत्या काळात पार्थ पवार यांच्यावर अतिरिक्त आरोपी म्हणून त्यांचा देखील एफआयआर मध्ये उल्लेख होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते. जी आता या प्रकरणात काय कारवाई होते ते येत्या काळात स्पष्ट होईलच. तुर्तास राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातली मोठी घडामोड आपण पाहतोय. पार्थ पवार यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे.